पहा सुखी जीवनाचा मंत्र। सर, डिप्रेशन किंवा नैराश्यामुळे शीघ्रपतन होऊ शकते का? त्याची कारणे काय ते सांगून सांगा। वा वा, म्हणजे या वर्षातले तुम्ही असे एकदम टॉपमोस्ट प्रश्न विचारताय आणि खूप जणांना हे माहिती नसेल की स्त्रियांमध्ये देखील असा काही प्रॉब्लेम नैराश्यामुळे येऊ शकतो का। नक्कीच सुंदर प्रश्न आहे, सांगूया तुम्हाला। कसं विचार म्हणून? अच्छा, कसं विचार असेल तुम्हाला वाटतं का? नाही नाही, म्हणजे तुम्ही विचारलं म्हणजे लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करता तुम्ही। खूप भगिनींना विचारायचा तुम्ही, बाकीच्या सर्व गोष्टींचा तुम्हाला चॉईस असतो, हा देखील चॉईस आहे, हा देखील हक्क आहे। स्वतः आनंदी राहणं आणि आपल्या पार्टनरला आनंदी ठेवणं ही आपली नैतिक जबाबदारी असते। ज्यामुळे आता जो प्रश्न विचारला, नैराश्य, डिप्रेशन, हे जर टाळायचं असेल तर टाळण्यासाठी निसर्गाने आपल्याला हे दिलेलं मोठं गिफ्ट आहे। नक्कीच सांगूया तुम्हाला। म्हणजे सांगताना बरेचदा चिलविचिल होत असते, पण तरी देखील आपल्या शोची ही सुंदरता आहे। मॅडम, तुम्ही या ठिकाणी समोर बसलेले असता म्हणून त्या विषयाचं जे सौंदर्य आहे ते वैज्ञानिक पद्धतीने त्यांच्यासमोर जातं। सांगूया आपण। नैराश्याचा आणि तुमच्या शीघ्रपतनाचा अतिशय मोठा संबंध आहे। बऱ्याचदा कारणं जर विचारली, कशामुळे आहेत बाबा तुम्हाला हे शीघ्रपतन, स्त्रियांमध्ये आहे, पुरुषांमध्ये? फिजिकल कारणं आहेत, केमिकल कारणं आहेत, हार्मोनल कारणं आहेत, सायकोजेनिक आहेत, न्यूरोजेनिक आहेत, वास्कुलोजेनिक आहेत, कंडिशन रिफ्लेक्स आहे, भरपूर कारणं आहेत। 30 ते 40% लोकांमध्ये हा फ्रॉम बिगिनिंग आढळतो आणि बऱ्याच जणांना 28% सेपरेशन किंवा डायव्होर्सिसचं कारण शीघ्रपतन असतं। काय होतं या ठिकाणी, तुमच्या बॉडीमध्ये, ब्रेनमध्ये हार्मोन्स जे बनतात ते हार्मोन्स तुम्हाला अराउजल आणतात। त्या हार्मोन्समुळे तुमच्या बॉडीमध्ये कंट्रोल करण्याची कॅपॅसिटी येते। ब्रेनचे न्यूरोट्रान्समीटर हे जेव्हा फिलिंग येतं तुम्हाला एज्युक्युलेशनचं, त्याला स्टॉप करण्यात मदत करतं। आणि सेम पद्धतीने फिमेलमध्येही लागू पडतं। फिमेलमध्ये त्या ठिकाणी काही स्त्राव तुम्हाला बाहेर दिसत नाही, पण तो आतल्या ब्लॅडरच्या भागात जात असतो आणि हळूहळू त्यांना त्या ठिकाणी 1 ते 2 मिनिटाच्या आत त्यांना देखील त्यातला इंटरेस्ट कमी होतो। तज्ज्ञांना दाखवा, सेक्सुअलॉजी न्यूरोलॉजी ॲनालिस्टना भेटा। अतिशय चांगल्या प्रकारच्या हार्मोन थेरपी आहेत, सेंट्रली ॲक्टिंग आहेत, लोकली ॲक्टिंग आहेत। गरज पडलं तर पी शॉट किंवा ओ शॉट थेरपी किंवा रिंग थेरपी देखील असतात। त्यामुळे नक्कीच घाबरायची गरज नाही। आणि अधिक माहितीसाठी सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकता।